नमस्कार सगळ्यांना। आज थोडासा स्पेशल दिवस आहे कारण आज आलेला आहे आपलं प्ले बटन आणि मी खूप जास्त खुश आहे। थँक्यू सो मच सगळ्यांना। तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय हे अशक्य होतं। आणि येस, तुम्ही माझ्यावरती जो काही एवढ्या कमी वेळात एवढा जास्त विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी मनापासून आभारी आहे मी तुमची। लवकरच आपण गोल्ड प्ले बटन घेऊन येऊयात आणि हे जे सिल्वर प्ले बटन आहे हे तुमच्या सगळ्या सबस्क्रायबरला समर्पित आहे। थँक्यू सो मच। हे सगळं जे यश आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे। थँक्यू वन्स अगेन। हॅलो यूट्यूब फॅमिली, तुमचा 1 रुपया पण महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण मी स्वतः पण काम करत नाही आणि माझा नवरा पण खर्च भागवत नाही आणि मला माझ्या मुलाचे ॲडमिशन करायचे प्रायव्हेट शाळेमध्ये। भावांनो, घर भाडं भरायला पैसे पाहिजेत यार, पैसे नाहीत। घर मालक हाकलून देईल घरात। गुगल पे नंबर घ्या आणि पैसे पाठवा यार, लय उपकार होतील तुमचे। मित्रांनो, बायको लय आजारी आहे, डिलिव्हरीला पैसे नाही, ते डॉक्टर ऑपरेशन करा म्हणायलेत। आमचा गुगल पे घ्या आणि आम्हाला मदत करा। हाय, आमच्या भावा बहिणींना नमस्कार। तर कसं चाललंय आमच्या भावा बहिणींचं? आज बेद बघा काहीच केला नाही। तुमच्या राजूभाऊच्या लग्नासाठी आम्हाला पैसे हवं होतं, तेवढं पैसे पाठवून द्या बघा, तरच तुम्हाला बेद बघायला मिळतील। तेवढं पैसे पाठवून द्या। पैसा या जगातली एकमेव अशी गोष्ट आहे, या पैशांसाठी भाऊ भावाला मारू शकतो, बाप लेकाला मारू शकतो, लेक बापाला मारू शकतो। अहो एवढंच काय तर आई आणि पोरीचे देखील पैशांसाठी भांडणं होतात आणि नवरा बायकोंचे तर पैशांसाठी होतातच होतात। पण तुम्हाला माहितीये का, ह्या युट्यूब वरती म्हणजे मराठी कम्युनिटी मध्ये आजकाल ना थक्स ऑफ युट्यूब फिरायला लागलेत। म्हणजे हे लोक तुम्हाला आम्हाला कधी इमोशनल करून लुटून चालल्या जातात कळत देखील नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच थक्स ऑफ युट्यूब बद्दल आपण बोलणार आहोत। रिमोट द्यानो म्हातारी दिसायले बाई तुम्हाला मी काय दुसरं म्हणा, किती शब्द आहे म्हातारी सोडून। काकू म्हणा, मावशी म्हणा, ताई म्हणा, म्हातारी काय म्हणतो मुडद्या। ही माझी ज्वेलरी आहे ना, ती मला आम्ही तुम्हाला लुटून खाऊ नावाच्या एका इंस्टाग्राम पेजने पाठविली आहे। तुम्हाला आवडली असेल तर घ्या मग मागून। आणि ही साडी बी मला गिफ्टच मिळाली आहे। किती गिफ्ट पाठविता आता, माझ्या कपाटात जागाच नाही राहिली। दुसरं काहीतरी पाठवा आता, साडी नको। आणि सुपर चॅट करा ना, मला आयफोन घ्यायचे। सुपर चॅट करा लवकर लवकर आणि पैसे पाठवा, म्हणजे मी मस्त मस्त मटण खाईन, वांग्याची भाजी खाईन। मला माहिती का, मला इतकं आवडतंय मटण। सुपर चॅट करा आणि मुडद्यानं खबरदार, आता मला कुणी आजी म्हणाल तर कळलं का? काय कळलं का? रे मुडदे काय? सुपर चॅट हा जो एक प्रकार आहे ना, हा एक एंटरटेनमेंटचा भाग आहे। तुम्हाला जर एखादा क्रिएटर आवडत असेल आणि जर त्याला अप्रिशिएट करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला एखादी ठराविक रक्कम पाठवत असाल, मग ती 1 रुपया असू शकते किंवा 1 लाखाच्या पुढे देखील असू शकते। तर तो तुमचा दृष्टिकोन राहिला की तुम्हाला त्याला किती रक्कम पाठवायची अप्रिशिएट करण्यासाठी। पण याच सुपर चॅटचा काही क्रिएटर अगदीच गैरफायदा घ्यायला लागलेत। मग स्वतःच्या ऐशोआरामासाठी किंवा स्वतःच्या मौज मजेसाठी ते तुमच्याकडनं सुपर चॅट करून घेतात। मंदिर बनाने की भिखारी पहले आ गए हैं। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपवून टाकूया तुमच्या नकळत तुम्हाला लुटणाऱ्या थक्स ऑफ युट्यूब यांना। कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे। पु ल देशपांडे यांचं फार सुंदर वाक्य आहे की या जगामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तर तो सॉल्व्ह करायला फक्त 3 गोष्टी लागतात, पैसा, वेळ आणि माणूस। या 3 गोष्टींपलीकडचा प्रॉब्लेम या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये। पण युट्यूबर्सच्या आयुष्यात याच्या व्यतिरिक्त भयानक असे मोठे प्रॉब्लेम येतात आणि या प्रॉब्लेमचं मेन कारण काय असतं माहिती का? गरिबी। आणि गरिबीतून काय येतं? सिंपती। आणि या सिंपतीच्या चक्करमध्ये हे लोक तुमच्याकडून पैसे मागतात। पण तुमच्यातलेच काही बायका, काही पुरुष, काही मुलं मुली, म्हणजे ज्या बायका आहेत ना त्या डब्यातले किंवा साडी खालचे, पुरुष जे आहेत ते आपल्या बायकोच्या साडीसाठी किंवा गजऱ्यासाठी राखून ठेवलेले पैसे, किंवा मुलं मुली जे आहेत ते आपले पॉकेट मनीतले पैसे जराही मागचा पुढचा विचार न करता यांच्या सिंपतीला बळी पडून यांना दान करून टाकतात। तुमचा जो मेहनतीचा पैसा आहे तो या लोकांना वाटण्यापेक्षा डेल्टा वनचा रेडी टू गो ट्रेडिंग कोर्स जॉईन करा आणि दर महिन्याला 7% प्रॉफिट कमवा। आता तुम्ही म्हणाल दर महिन्याला 7% प्रॉफिट कसा बरं कमवायचा? तर डेल्टा वन तुमच्यासाठी घेऊन आलंय रेडी टू गो ट्रेडिंग कोर्स, ते पण फक्त 499 रुपयामध्ये, ज्यामध्ये ट्रेडिंग आणि अनालिसिसच्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकवल्या जातात। या कोर्स
कोर्सचा सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहितीये का, तर डेल्टा वनच्या 2 गोल्डन स्ट्रॅटेजीज, ज्या स्ट्रॅटेजीज वापरून आतापर्यंत लोकांनी जवळपास 7 ते 10% पर्यंतचा जो प्रॉफिट आहे तो कन्सिस्टंटली मिळवलेला आहे. तुम्ही गृहिणी असाल, स्टुडंट असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा जॉब असेल, हा कोर्स कुणीही करू शकतं. आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला फुल टाइम ट्रेडिंग करण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही 1-2 ट्रेड्स घेऊन चांगला प्रॉफिट कमवू शकता आणि यासोबतच तुम्हाला डेली लाईव्ह मार्केट सपोर्ट देखील प्रोव्हाइड केला जातो. अहो वाट कसली बघतायत, आत्ताच जा आणि रजिस्टर करा delta1trading.in किंवा 9172162020 या नंबरवरती. नमस्कार भाऊ बहिणींनो, माझ्याकडं, आविदादाकडं, योगीकडं आमची सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे. आमच्याकडं पैसेच नाही लगीन लावायला. आणि इथं राजू दादाकडे बघून तुम्ही त्यांना पैसे द्या, कारण तुमचं दाजी जे आहे ना ते काही कमवत नाही. तुम्हाला असं वाटतं ना आता हे पैशासाठी रडते ती, पण आम्ही पैशासाठी नाही रडत आहे. आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. ज्यांना मदत करायची त्यांनी मदत करा, ज्यांना नाही करायची त्यांनी नका करू, पण वाईट कमेंट नका करू. आम्ही लई बिकट परिस्थितीत आहे सध्या, कारण आम्हाला राजू दादाचं लगीन लावून देणं खूप गरजेचं आहे. राजू दादाचं लगीन नाही लावलं तर घरात नवीन भाऊजाई, नवीन भांडण कसं येईल, नवीन कॉन्टेंट कसं येईल, आणि नंतर त्या भाऊजाईवरती आम्ही आळतुफाने घेऊन तिला घराच्या बाहेर हकलून कसं देऊ. तर तुम्ही आमच्या राजू दादाच्या लगीनसाठी पैसे द्या. हे आमचा फोन पे, गुगल पे नंबर आहे. तुम्हाला जेवढी जमन तेवढी मदत करा आम्हाला, आणि उरलेल्या पैशात आम्ही वांग्याची भाजी भाकरी खाऊ, आणि आम्ही तुम्हाला एक ना एक घास 32 वेळा चावताना दाखवू. पण आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. मी तुम्हाला सांगते, मी 32 नाही 33 वेळेस तुमच्यासाठी घास चावीन भाऊ बहिणींनो, 33 वेळेस घास चावीन तुमच्यासाठी, पण आम्हाला मदत करा. आता तुम्ही म्हणाल भाऊ बहिणींनो हे लगीन तुम्ही कोर्टात मंदिरात काऊन नाही करून द्यायले, पण नाही भाऊ बहिणींनो, आम्ही रडलो नाही, आम्ही असं केलं नाही तर पैसे कुठून येतील, व्ह्यूज कुठून येतील. आम्हाला हे असं नाटक करणं गरजेचं आहे भाऊ बहिणींनो. आता हे सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल की मी नेमकं कोणाबद्दल बोलतेय. येस, ई बेगिंग, डिजिटल भिकारी हा जो प्रकार आहे हा सर्रास युट्यूब वरती चाललेला आहे. हात जोडून मी विनंती करते, हा राजभाऊची, योगीची, माझी मनापासून तुम्हाला आम्हाला काहीच नको आहे. आपल्या आविदादासाठी फक्त मदत करा मित्र. हा विनंती. मराठी कम्युनिटीमध्ये अगदी दुसरा तिसरा ब्लॉगर आपली रटाळ रडगाणं सांगणार आणि तुमच्याकडनं पैसे मागणार. तर म्हणणार की पैशासाठी रडते ती बरं का, पण सध्याची आमची परिस्थिती अशी नव्हती भाऊ बहिणी, तिघा भाऊ बहिणीची. त्यात बरेच बोलणार आहे ती बरं का. अजून बिनाची इच्छा असेल मदत करायची तर करा, आणि जर कुणाची इच्छा नसेल तर निदान वाईट. ये मुझे देख बाबा, मैं रेडीमेड भिखारी लगता है. हे जे ऑलमोस्ट ज्या लोकांनी पैसे मागितलेत ना त्या लोकांच्या घरातल्या सगळ्यांची युट्यूब चॅनल आहेत, सगळे मॉनिटाईज आहेत, सगळे चांगले सबस्क्रायबर बेस आहेत, चांगले व्ह्यूज देखील येतात. मग मला एक सांगा, एवढे जर सगळे पैसे येत असतील तर या लोकांना पैशांची गरज पडते कशी? जय भीम, जय संविधान सगळ्यांना. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार आहे इथे. तर त्याच्यासाठी मी एक महान कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. तर तुमच्याकडून जी काही मला मदत होईल ती तुम्ही मला नक्की करा. तर हा माझा फोन पे नंबर आहे. तर जेवढंही तुम्हाला मला मदत करता येईल तेवढी सगळी तुम्ही मला मदत करा. आणि पुतळा उभारायला परमिशन लागते. तर ही गोष्ट मला माहिती आहे, पण तुमच्यासारख्या मूर्ख पब्लिकला अजिबात माहिती नाही. तर मी तुम्हाला असंच उल्लू बनवून तुमच्याकडनं 2000 रुपये गॅसच्या टाकीसाठी वगैरे घेईल. आणि कारण मला माहिती आहे हे सगळे पैसे तुम्ही मला एक ना एक दिवस वापस मागणार. आणि जेव्हा तुम्ही मला हे पैसे वापस मागणार तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना शिव्या देणार, कारण ज्यांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत मी त्यांना उत्तर देते. एखाद्या महापुरुषाचा पुतळा उभारण्यासाठी हे लोक तुमच्याकडनं पैसे घेतात की आम्ही महापुरुषांचा पुतळा उभारणार आहोत, आम्ही खूप सत्कर्म करत आहोत, त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही पैसे प्रोव्हाइड करा. पण ह्या गोष्टींचा हे लोक जराही उल्लेख करत नाहीत की आमच्याकडे कलेक्टरची परवानगी नाहीये, आमच्याकडे लोकल अथॉरिटीची परवानगी नाहीये. अशा कुठल्याही गोष्टींचा हे लोक उल्लेख करत नाहीत. पण केवळ आपल्या महापुरुषांचा पुतळा तिथे उभारला जाणार आहे ह्या गोष्टीचा विचार करून लोक जे आहेत ते कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता या लोकांना पैसे देऊन टाकतात. आणि एवढंच काय, तर समोरची व्यक्ती खूपच चांगलं काम करते म्हणून बाकीच्या लोक तिला किराणा भरण्यासाठी, गॅसची टाकी घेण्यासाठी देखील पैसे देतात. काम चालू आहे. 8 दिवसांमध्ये मी औरंगाबादला जाऊन आले, आणि औरंगाबादला जाऊन आले आपली जी बाबासाहेबांची मूर्ती आहे ती बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि आज जे नाशिकला जाणार होते टिप्पू संघ काल नाशिकला होते, ते आज नाशिक लोकांनी मी पैसे दिले आणि पैसे खूप लाखो नाही आहे, ते
हक्काचे पैसे जे तुम्ही त्यांना मदत म्हणून दिलेले आहे, जे तुम्ही परत मागायची वेळ येते त्यावेळेस हे लोक तुम्हाला शिव्या देतात, तुम्हाला घाण बोलतात, कधी कधी तर तुमच्या चारित्र्यावरती देखील बोललं जातं. आता बरेच सारे युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला त्यांच्या आजारी बायकोसाठी किंवा ऑपरेशनसाठी डिलिव्हरीसाठी पैसे मागतात तुमच्याकडनं. तर नमस्कार मंडळी. तर माझी बायको जी आहे ना योगिता, ती दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. तर डॉक्टरने तिला ऑपरेशन सांगितलंय, सिजर सांगितलंय. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीये, कारण मला यूट्यूबकडनं पहिलं पेमेंट आलं होतं एक प्लॅटिना घेईल इतकं, आणि माझ्या घराचं बांधकाम मी काढलं. मी काही सेव्हिंग नाही केलं, कारण मला माहित होतं मी रडलो पडलो की शॉर्टकटमध्ये मी पैसे कमवू शकतो. आणि तेव्हा जर मी सेव्हिंग केल्या असत्या तर आता तुमच्याकडून रडून पैसे कसे मागितले असते. तर मला तुम्ही सगळ्यांनी पोटाला चिमटा घेऊन थोडे का होईना पण मदत करा. हा माझा फोनपे नंबर आहे. आणि कसं आहे माहिती का, मी खूप मोठा क्रिएटर होईल, खूप माजुरडेपणा करीन, गाडी घेईन, बंगला घेईल, मोबाईल मी पाण्यात टाकून त्याची शूटिंग करीन. पण तुम्ही जर मला पैसे परत मागवले तर मग मी कमेंट बॉक्स ऑफ करून टाकीन. मी रडन पडन, गाडी विकायला काढीन, बुलेट विकायला काढीन, नाही तर मग चॅनल बंद करायची धमकी देईन. कारण कॉन्टेंटच्या नावाखाली मला फक्त एवढंच करता येतं, ब्लॉगिंगच्या नावाखाली मला फक्त एवढंच करता येतं. बाकी काही चांगले ब्लॉग मला येत नाहीत. भाई पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता है. आणि सगळ्यांचे चॅनल मी काढीन. मोठा क्रिएटर झाल्यावर माझ्या लहान लहान लेकरांचे पण चॅनल मी काढीन, बहिणीचे चॅनल काढीन. आपापसात शिव्या देऊन सगळेजण पैसे कमवू. पण मी 4-5 वर्षापूर्वीचे स्टेटमेंट काढून ज्यांनी मला मदत केली त्यांचे पैसे मी अजिबात परत नाही करायचो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पीएम सहायता निधी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिबा फुले योजना, अशा बऱ्याच साऱ्या योजना आहेत ज्याच्या अंतर्गत गरीबातल्या गरीब लोकांची मदत केल्या जाते. जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर अशा योजनेमध्ये तुमचा इझिली नंबर लागतो. मग हे युट्यूबर्स जे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काम करतात अशा योजनेमध्ये स्वतःचं नाव का नोंदवत नाहीत? कुठलाही युट्यूबर असू दे, ज्या माणसाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ह्या गोष्टीची जर अक्कल असेल तर त्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी किंवा बाकीच्या सहायता निधीमधून पैसे कसे गोळा करायचे ह्या गोष्टीची जराही अक्कल नसेल का? आणि जेव्हा जेव्हा ह्या लोकांचे सिंपतीचे व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा तेव्हा या लोकांना मिलियन मध्ये व्ह्यूज जातात. तर मिलियन मधल्या जवळपास 2, 3, 4 लाख 5 लाख लोकांनी 1-1 रुपये द्यायचं जरी ठरवलं तरी समोरचा माणूस एका रात्रीमध्ये बऱ्यापैकी पैसे कमवू शकतो. बात सही आहे. वर्ष झालं तिला तुम्हाला मनोरंजन करत आली आहे, पण त्याच्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. त्या संकटातून आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे. यासाठीच मी स्वतःहून तुमची विनंती करतो की ह्यांना थोडीशी मदत करावी. आणि ह्यांचं शाबास. बकुळाला पैसे का पाहिजेत? का तर बकुळाला घर भाडं भरायचंय. घर भाडं का भरायचंय? कारण तर तिला घरातून कोणी बाहेर काढू नये. आणि घरातून बाहेर काढल्यानंतर बकुळा व्हिडिओ कसे करणार ना, तुम्हाला एंटरटेन कसं करणार ना बकुळा? कारण तुमचं एंटरटेनमेंट नाही झालं तर तुमच्यातले 4 लोक तर उपाशीच झोपतील नाही का? कारण आजकालचे जे लोक आहेत ना ते पोळी भाजी थोडीच खातात, ते लोक एंटरटेनमेंट खातात. एवढीच विनंती आहे. आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही इथं फोन पे करू शकता. आणि ह्या व्हिडिओचे तुम्हाला युट्यूब काय देतो? पैसेच देतं नाही का? का हे व्हिडिओ करून तुम्ही लोकांवरती युट्यूबवरती उपकार करतायत? एक काम का नाही करत, तुमच्या व्हिडिओची जी आहे ना ती मेंबरशिप सुरू करा. म्हणजे ज्या लोकांना तुमच्या घर भाड्याची आणि तुमच्या लाईट बिलाची आणि तुमच्या मोबाईल बिलाची चिंता असेल ना ते लोक तुमची मेंबरशिप खरेदी करतील आणि तुमचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघतील. डिजिटल इंडियाचा खरंच जर कुणाला फायदा झाला असेल ना तर तो फक्त कॉन्टेंट क्रिएटरला आहे. म्हणजे या लोकांनी तो फॉर्म्युला आरामात क्रॅक केलाय जिथे हे लोक रडतात आणि लोकांकडनं पैसे कमवतात. अमीर आदमी देखा नाही की भिखारी की तरह भीक मागना सुरू. त्यांच्यापैकी मेजॉरिटी क्रिएटर जे आहेत ना ते कुठल्या ना कुठल्या तरी ऍप सोबत एक्सक्लुझिव्ह क्रिएटर म्हणून साईन झालेले असतात. या लोकांना तिकडून देखील चांगले पैसे मिळतात. या लोकांचं फेसबुक मॉनिटाईज झालेलं असतं, या लोकांचं युट्यूब देखील मॉनिटाईज असतं, या लोकांना इंस्टाग्राम वरनं पैसे येतात आणि याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे येणाऱ्या प्रमोशनचे देखील यांच्याकडे पैसे येतात. घर थोडंसं चालावं आणि व्यवस्थित परिस्थिती व्हावी यांची. ह्या लोकांनी लोकांकडनं पैसे मागून ऐशो आरामात जीवन जगायचं ठरवलंय. म्हणजे लोकांकडनं जे पैसे येतात, जे डोनेशन येतं त्याच्यामध्ये 3-4 महिने तर बिना कामाचे देखील निघू शकतात असं या लोकांचं आहे. म्हणजे कसं आहे नाही का, आयजीचे जीवावर बाईजी उदार. याच्याने या लोकांचं कटोर फोन पे भरलेलेच असेल नाही का? ह्या लोकांचं म्हणजे 5 उंगलिया घी में आणि सर कढाई में अशातला प्रकार झालाय. चांगलं कमवणाऱ्या इन्फ्लुएन्सर कडून असा सगळा स्कॅम आमच्या सोबत केला जातो. हे लोक खूप चांगलं कमवतात बरं का, म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं खूप चांगलं कमवतात. तरी देखील ह्या लोकांना पैशांची कमी पडते. कुणी महापुरुषाच्या पुतळ्यासाठी पैसे घेतं, कुणी भावाच्या लग्नासाठी पैसे घेतं, कुणी पोराच्या ऍडमिशन साठी पैसे घेतं. काही महाभाग तर अशा आहेत जे स्वतःची पर्सनल हाऊस पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्याकडनं पैसे मागतात. म्हणजे या लोकांना पिझ्झा खायला जायचा असतो, दवाखाना, घर भाडं, एवढंच काय तर बायकोची डिलिव्हरी, कॅमेराची लेन्स, मोबाईल याच्यासाठी देखील या लोकांनी सर्रास पैसे मागायला सुरुवात केली. आणि हे असे इन्फ्लुएन्सर आहेत जे तुमच्या आमच्यापेक्षा कैक पटीने चांगलं कमवतात. आता कुणी मला साडी आणू नका, साड्यांचं काही दुकान टाकू का? कपाट भरले माझं, सगळ्या साड्याच झाल्या माहितीये का? साडी सोडून दुसरं काही तर आणत जावा.
काही ज्या बायका आहेत ह्या आता तुम्हाला पैशांव्यतिरिक्त गिफ्ट, साड्या, त्याच्यानंतर ज्वेलरी ह्या गोष्टी देखील मागायला लागल्यात. या लोकांना प्रमोशन मधनं पैसे येतात, या लोकांना बार्टरमध्ये वस्तू येतात आणि याच्या व्यतिरिक्त हे लोक ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ बनवतात त्या प्लॅटफॉर्मवरती यांना मोबदला तर मिळतोच आहे. तुम्हाला माहितीये का, आजकाल युट्यूब वरती एक ट्रेंड झालाय प्रॉब्लेम दाखवण्याचा, घरातली सगळी गोष्टी दाखवण्याचा. कारण तुम्हाला माहितीये का की दुसऱ्यांच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम चाललेत हे बघण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात आणि याच प्रॉब्लेम मधून निर्माण होते ती सिंपती. आणि याच सिंपतीचा कधी स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक तुमचा वापर करून घेतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किरण शिंदे करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये. मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. कारण लक्षात ठेवा, आयुष्य हे एकदाच आहे, त्यामुळे मन मारून नाही, मन भरून जगा. तर आज मी तुम्हाला किरण शिंदे पार्ट 1 ही स्टोरी सांगणार आहे. माझा जो नवरा होता अगोदरचा, तो मला अजिबात आवडत नव्हता, तो दिसायला चांगला नव्हता, तो घरात पण टोपी घालायचा, म्हणून मी त्याला सोडून दिलं आणि माझ्या बॉयफ्रेंड सोबत पुण्याला राहायला गेले. आणि पुण्याला राहिल्यानंतर तो तया पोलीस आहे हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी पोलिसांच्या हवाली त्याला केलं. आणि मग तिथून मी दुसरीकडे राहायला गेले. तिथे मला कुलदीप सर भेटले आणि कुलदीप सरांनी मला पैशांसाठी पण मदत केली आणि आता ते मला पोलीस भरतीसाठी पण मदत करत होते. पण तुम्हाला माहिती ना माझं नशीब कसं आहे, त्यामुळे पोलीस भरतीमध्ये नाही जाऊ शकले, माझी परीक्षा मी फेल झाले. पण एक लक्षात ठेवा, मला सरकारी नोकरीच करायची आहे आणि आता माझ्या मयंकचं ऍडमिशन करायचंय मला, तर मला पैशांची खूप गरज आहे. तर मला जेवढी होईल तेवढी तुम्ही मला मदत करा. तुमचा 1 रुपया सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. अगं मयंकला सरकारी शाळेत टाक ना. एक गढूळ पाणी, तूच टाक तुझ्या पोराला सरकारी शाळेमध्ये. मी तर माझ्या पोराला टाकणार आहे इंग्लिश स्कूलमध्ये. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय फ्रेंड्स की मला स्वतःला सरकारी नोकरी करायची आहे, पण मला माझ्या पोराला सरकारी शाळेत नाही टाकायचंय. तर तुम्ही मला जेवढं जमेल तेवढी मला मदत करा. तर मी तुमच्या सगळ्यांची नावं आणि तुमच्या सगळ्यांची जी मदत आहे, तर मी सगळी जी मदत आहे ती कम्युनिटी गाईडलाईन्सला लावल. कारण मला माहिती आहे की ह्या लाजकाजं, तुमच्या नावाच्या लाजकाजं तुम्ही मला जास्त मदत कराल. लोक आयुष्यात सक्सेसफुल झाल्यानंतर आत्मचरित्र लिहितात, पण ही जी बाई आहे ना म्हणजे करिश्मा ऑफिशियल, नाव तर असं लिहिलंय जसं काही हिच्या स्टोऱ्या ऐकून अजून 4 जण हिची कॉपी करतील. सगळं मी लिहून पण ठेवलं आणि त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचं होतं, पण प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांनी 100च्या वर लोकांनी काहीतरी मदत केलेली आहे. कारी नाही आपण, बहुत पैसे अपने पास. तर खूप साऱ्या लोकांचे नाव होते म्हणून ते नाव घेणं पॉसिबल नाही. तर मी माझ्या कम्युनिटी गाईडलाईन्सला सगळ्यांची लिस्ट लावलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता ह्या पोलीस भरतीची तयारी करून सरकारी नोकरी करणार, बरोबर की नाही. पण आता जेव्हा यांच्या मुलाच्या ऍडमिशनची वेळ आली तेव्हा यांच्याकडे पैसेच नाहीत, कारण पोलीस भरती तर झाली नाही, सरकारी नोकरी तर लागली नाही. मग लोक काय म्हटले की तुझ्या पोराला सरकारी शाळेत घाल. नाही 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 म्हणे, मला इंग्लिश स्कूलमध्ये घालायचं म्हणे पोराला. माझा विचार करते, याचा अर्थ हे नाही की मी माझ्या मुलाचा विचार करत नाही. मुलाला सोडून दिलं, त्याचं शिक्षण मी एकदम टॉप लेवलच्या चांगल्या शाळेमध्ये करते, जिथं महिन्याला वर्षाला, पूर्ण वर्षाची फी सांगते. पूर्ण वर्षाला 50 ते 60 हजार रुपये फीस आहे त्याच्या शाळेला, समजलं का. आणि त्याचं शिक्षण मी चांगल्या शाळेत करते, इंग्लिश मीडियम मध्ये. म्हणजे हिपोक्रेसी बघताय का, स्वतःला सरकारी नोकरी करायची आहे पण पोराला इंग्लिश स्कूलमध्ये घालून सरकारी नोकरी लावायची आहे. वाव काय म्हणावं या कॉन्टेंटला. ज्या पैशांसाठी आपण लोक मेहनत करतो तोच पैसा ह्या लोकांचे 4 अश्रू गाळलेले बघितले की या लोकांना विचार न करता देऊन टाकतो. आणि फार फार तर हे लोक काय करतात, कम्युनिटीला तुमची नावं लावतात, लोकांना मॅनिप्युलेट करून, लोकांच्या इमोशन सोबत खेळून त्यांच्याकडनं पैसा कसा काढायचा या गोष्टीचा फॉर्म्युला फक्त या लोकांनाच कळलाय. आता मी याला मॅनिप्युलेटिव्ह नेचर का म्हटले माहितीये का, कारण या लोकांना माहितीये की रडून पैसा कसा कमवायचा. तुम्ही रडायला लागले की समोरचा माणूस रडणार हे या लोकांना बरोबर माहितीये. मराठी जनता जी आहे ना ती भोळी बाबडी आहे, बिचारी कोणाच्या डोळ्यात अश्रू बघितले की लगेच स्वतःला देखील रडायला लागतं. आणि मग ह्याच्यातल्याच काही बायका ज्या आहेत ना त्या साडी खालचे डब्यातले पैसे कुणाला तरी देतील की घे बाबा हे पैसे ह्या नंबरवरती फोन पे कर म्हणून. बकुळा कुठे गेली म्हणून, बकुळी गेली असेल कामाला. बकुळीचं मी प्रमोशन करायला पैसे घेतलेत, मी फुकट कुठली कामं करत नाही कळलं. आणि ती कालची साडी छान होती का, ती पण मला गिफ्ट दिलेली आहे बघा. ही अंगावर घातलेली साडी ही पण गिफ्ट भेटलेली. कशी आहे, मी कुठली कामं फुकट करत नाही. बकुळीकडनं 10,000 रुपये घेतलेत प्रमोशन करायला, कळलं का. कुणाचं तरी चॅनल प्रमोट करण्याचे हे लोक तुमच्याकडनं पैसे घेतात किंवा लाईव्हला शाउट आउट देण्याचे हे लोक तुमच्याकडनं पैसे घेतात. जर तुम्ही युट्यूबर बनू इच्छित असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे सबस्क्रायबर बेस वाढवा, आपल्या चॅनलला व्ह्यूज यावेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणालाही तुमचं चॅनल प्रमोट करण्यासाठी पैसे देऊ नका. मागून घेतलेली जी पब्लिक असते ना ती शेवटपर्यंत तुमच्या कधीच सोबत राहणार नाही. जी पब्लिक तुम्ही स्वतः कमवलेली असते ना ती तुमच्या सुखदुःखात, तुमच्या कमी व्ह्यूज मध्ये, तुमच्या जास्त व्ह्यूज मध्ये, तुमच्या सक्सेस मध्ये, तुमच्या डाऊनफॉल मध्ये तुमच्या सोबत असणार. माझं स्वतःचं उदाहरण घ्या, मी आजपर्यंत कोणाच्याही चॅनलवरती कधीही फीचर झालेली नाही. माझ्यासारखी मुलगी जर सक्सेसफुल होऊ शकते तर तुमच्यातला प्रत्येक जण सक्सेसफुल होऊ शकतो.
तुम्हाला दान धर्म करायचा आहे ना, नक्कीच दान धर्म करा, मोठ्या मनाने दान धर्म करा. माझ्या कमाईचा एक हिस्सा अॅनिमल एनजीओ साठी जातो. जे लोक स्ट्रीट डॉग साठी काम करतात किंवा स्ट्रीट कॅट साठी काम करतात, गाई म्हशींसाठी काम करतात, जे भटके जनावर आहेत त्यांच्यासाठी काम करतात, त्यांच्यासाठी मी माझ्या कमाईतला एक हिस्सा देते. असे बरेच सारे एनजीओज आहेत, अॅनिमल एनजीओज आहेत, त्याच्यानंतर स्माइल फाउंडेशन आहेत, अनाथ लोकांसाठी एनजीओज आहेत, याच्या व्यतिरिक्त वृद्धाश्रम आहेत. बरेच सारे असे एनजीओज आहेत ज्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता. तुम्ही नक्कीच दान धर्म करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांना 2 हात 2 पाय आहेत आणि ज्या लोकांना पैसे कमवण्याची अक्कल आहे, ज्या लोकांना कॅमेरा होल्ड करता येतो, त्या लोकांना पैसे देऊ नका आणि आंधळेपणाने तर अजिबातच देऊ नका. वाय मनी मॅटर्स द मोस्ट. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जो पैसा कमवतो ना, तर त्या पैशांची किंमत केलीच पाहिजे, कारण ती लक्ष्मी आहे आजच्या काळातली. जर तुमच्याकडे 1 रुपया नसेल ना सुट्टा, तर कंडक्टर तुम्हाला चालत्या गाडीतून उतरवून देतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये 1 रुपया बॅलन्स नसेल ना, तर तुम्ही कोणाला कॉल नाही करू शकत. त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या 1 रुपयाचं देखील मोल तुम्ही केलंच पाहिजे. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे delta1trading.in किंवा तो जो नंबर दिलेला आहे त्यावरती जा, तुमचं नाव आत्ताच रजिस्टर करा आणि शेअर मार्केटचा जे नवनवीन कोर्सेस आहे ते शिका आणि भरपूर पैसे कमवा. तेरा पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाबा है, पापा है पापा है पापा है पापा है.